नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया एक्झिटा कॉटन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 25.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 679.85 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 35.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 19.35 रुपये. आणि एक्झिटा कॉटन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.53%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:3च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 3 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 3 शेअरचे 4 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया ॲबॅन्स एंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 129.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 181.21 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 200 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 111.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -24.63%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया नीलमलाई ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,926.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 306.48 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,980 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,150 रुपये. आणि नीलमलाई ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 42.77%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 50 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 179.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 229 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 44.85 रुपये. आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 263.20%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 0.70 रुपीज म्हणजे 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 22 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 518.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 647 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 122.40 रुपये. आणि रेल विकास निगम लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 309.48%चे रिटर्न दिले आहे आणि रेल विकास निगम लिमिटेडने 2 रुपये 11 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.